कोल्हापूरकर हे वेळ तुमच्यासाठी नाही आहे. सातारकर, सांगलीकर, इस्तांबूलकर, कराडकर, तुम्हाला जर बेस्ट क्वालिटीचा तांबडा पांढरा खायचा असेल, पांढऱ्याच्या सुख काय असते बघायचं असेल तर तुम्हाला या हॉटेलला यायला लागते. बघा संपूर्ण व्हिडिओ. बेस्ट तांबडा पांढरा हॉटेलच्या शोधातलं एक नंबरचं मला आवडलेलं हॉटेल ही आहे. आज होता जागतिक योग दिवस. मग जागतिक योग दिवस साजरा करण्यासाठी घारेवाडीला गेलो होतो. तिथं शरीरशुद्धी केल्या, त्यानंतर सूर्यनमस्कार केले आणि याचा संपूर्ण व्हिडिओ आपलं यूट्यूब चॅनल वीरू लव यावरती टाकलेला आहे. तो पण जाऊन नक्की बघा. त्यानंतर गेलो जरा ट्रेकिंग करायला. पहिल्यांदा ट्रेकिंग जरा थोडंच वाटलं, पण जरा ट्रेकिंग लयच झालं. ट्रेकिंग झालं, घरला निघालो तोपर्यंत दचा फोन आला. म्हटला कुठंतरी जेवायला जायला लागते. मग आता कुठं जायचा त्याला विचार केला. परत म्हटलं चला जाऊया कोल्हापूरला. मग गाडी काढली आणि गेलो कोल्हापूरला. आलो बावड्यामध्ये. बावड्यामध्ये आल्यानंतर तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रॉन्झ धातूमध्ये 12 फूट उंचीचा पुतळा उभारलेला आहे. हे स्मारक अतिशय मस्त आणि खूप छान आहे. इथे आल्यानंतर नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन प्रेरणा भेटते. महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. तर आमचा ऑथेंटिक तांबडा पांढरा खायचं ठरलं होतं. तर आलोय आता हॉटेल दौलत पेठमध्ये. लय दिवस झाले इकडे याचा प्लॅन चालला होता, पण काय जुळत नव्हतं. तर आज नियोजन जुळलं हॉटेल दौलत पेठमध्ये. आणि कोल्हापूर तिथं आला असला तर खूप वर्षापासून हॉटेल आहे आणि इथे यांच्याकडं ऑथेंटिक कोल्हापुरी पद्धती जेवण मिळतंय. आला तर अगोदर गाडी पार्किंगची व्यवस्था बाहेर तुम्ही बघून या आणि मग या, कारण पूर्ण गल्ली बोळात हॉटेल आहे. बरोबर. हॉटेलचा पत्ता आणि गुगल लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ते जाऊन नक्की बघा. आपण आले हॉटेल दौलत, ज्याची सुरुवात 2000 साली झालेली होती. आणि ही आहे यांची बैठक व्यवस्था आणि याच्यावरतीच यांची फॅमिलीसाठी स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था आहे. स्पेशल दौलत थाळी 350 रुपयाला आहे आणि दौलत मटन थाळी आहे ती 300 रुपयाला आहे आणि बाकी चिकन थाळी वगैरे 250 रुपयाला आहे. इथं तुम्हाला व्हेज पण मिळेल. व्हेजचा बोर्ड लावला नाही ते पण व्हेज जेवण मिळतं इथं. आणि स्पेशल दौलत थाळीमध्ये चिकन फ्राय आणि मटन फ्राय दोन्ही पण भेटून जाते. लय आपण इथे 2-3 वेळा आलो होतो. 2-3 वेळा माघारी गेलो. 2-3 वेळा इथं आलो होतो, पण कधी जेवायचं नशिबात नव्हतं. कारण आलो होतो तेव्हा गर्दी कायम फुल होती आणि बाहेर गर्दी बघूनच आम्ही पाठीमागे गेलो होतो. तर आज अचानक शनिवार असल्यामुळे गर्दी पण कमी आहे आणि नियोजन ठरलं आमचं अचानकपणे. त्यामुळे आता बघूया. चला. खूप दिवस इच्छा होती इथे जेवायची, तर आज आपली पूर्ण होईल इच्छा. आपण ऑर्डर केली आहे मटन थाळी, स्पेशल दौलत मटन थाळी. बघूया आपण आता काय काय येतं याच्यामध्ये. ही आली आपली स्पेशल मटन थाळी. त्यामध्ये तांबडा पांढरा रस्सा, चिकन प्लेट, मटन प्लेट, खिमा वाटी आणि चपाती. चिकन प्लेट आणि मटन प्लेटवरती काकडी आणि टोमॅटो ठेवून दिलेलं होतं. हे काय तर नवीन होतं, पहिल्यांदाच बघितलं. हे सरकारने घेतली होती व्हेज थाळी. त्यामध्ये श्रीखंड, चपाती, पापड, आणखीन 2 भाज्या दिल्या. पेटत आलो म्हणजे पहिला विषय म्हणजे पांढरा रस्सा. पांढऱ्यासाठी माणसं एवढा लांब येते. तुमचा काय अनुभव आहे पांढऱ्याचा? एक नंबर पांढरा रस्सा झालेला आहे. मस्त, एकदम अप्रतिम. तो पांढरा रस्सा आपल्याला बाहेर कुठून मिळत नाही. कोल्हापुरात आणि पेटत यायला लागते त्यासाठी. एक नंबर क्वालिटीचा पांढरा रस्सा होता, त्यामध्ये काही प्रश्नच नाही. तांबडा रस्सा खाऊन बघूया आता. म्हणजे अशा पद्धतीचा पांढरा रस्सा तर एवढा भारी, म्हणजे खरंच एकदम अतिशय उत्कृष्ट क्वालिटी होता. एकदम झणझणीत, पायदोरा तिखट आणि एक झणझणीत तिकडची पाहिजे ते होतं आपल्याला. एकदम भारी होता तांबडा रस्सा. बेस्ट क्वालिटी. मटन पण बघू शकता याचा, एकदम प्रॉपर असं मटन शिजलेलं आहे.
काय विषयच नाही, एकदम बेस्ट. ती पण पोरगी एकदम मस्त शिजते. अशा क्वालिटीचा पांढरा रस्सा मी बऱ्याच दिवसांनी केला. का माणसं एवढं वेटिंग करते तिथं, हे पांढरा रस्सा पहिला समजते, याला तोडच नाही. पहिला मी खातो, शेवटला रिव्ह्यू देत असते. तांबडा आणि पांढऱ्या रस्स्याची एवढी चव भारी आहे, हे आता दुसऱ्यांदा मागवलं. खाली किंमत खाऊन बघूया. ते पण एकदम उत्कृष्ट क्वालिटीचे आहे, एकदम कोल्हापुरी तडका आहे त्याचा, एकदम बेस्ट. ही सुगीत आल्यावरच मिळते, बाकी कुठे भेटणार नाही तुम्हाला. इथं मटन आणि चिकन आणि अंडा करी हे 3 ऑप्शन आहेत आपल्याला. चिकन पण भारी वाटतं. अप्रतिम क्वालिटी कशा, अप्रतिम बेस्ट. नुसत्या रश्याच्या वाट्या वाट्या संपवायच्या, एकदम बेस्ट. थाळीसोबत राहायचं होतं. लय झाला. थाळीसोबत आपल्याला राईस पण मिळतो. ओव्हरऑल सगळ्याच विषय भारी आहे, एक नंबर आहे. कुठलीच गोष्ट अशी नाही की ज्यात काय आपण क्युरी करू शकतो. थाळी सोबतच आपल्याला ग्लास भरून सोलकढी पण मिळते. आत एकदम रस्सा पण गरमागरम झालेलं होतं. सोलकढी पण आता जरा थंड करायचं. तर अजून कोणत्या हॉटेलला तांबडा पांढरा भारी मिळतोय कमेंटमध्ये सांगा. आपण त्या हॉटेलला जाऊन त्या हॉटेलचा रिव्ह्यू करूया, किंवा आणखीन दुसरं आपल्या भागात कुठलं दुसरं रेस्टॉरंट असेल तर सांगा. जेवण झाल्यानंतर गेलो राजावाडा, पण राजाबाळ काय बंद होतं, म्हणलं आलो नॅचरलमध्ये. असेच फूड रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये एका नवीन हॉटेल